एक नंबर शेट शेट आमचे शेट. हे बघा आम्ही मेन नवरी स्पॉटेड केलेली आहे. त्यांची एंट्री झालेली आहे. पण नवरदेव कुठे तेच बघतोय. नवरदेव कुठे ना गाडीमध्ये चालले नवरदेव आणि नवरी. हे सगळं बघून आहे ना मला ना माझ्या लग्नाच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागले. हा 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 महाराजची तर फुल मजा आहे. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आता आहे ना मस्त प्रवास सुरू होणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक आयडिया देतो. आज आहे माझ्या मित्राचं लग्न. मुंबईचा मित्र आहे, ऑफिसमध्ये भेटलेला, ऑफिस खाली आहे. खूप छान फ्रेंडशिप झालेली आहे आमची. सो आज त्याच्या लग्नासाठी आम्ही खूप 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 लांब चाललो आहे. खूप मोठा प्रवास आहे आणि प्रवासात खूप मजा येणार आहे. बघू बायको तयार झाली की नाही झाली. ओ बाई, ओ बायको, चले क्या? फुल रेडी? चलो फिर निकलते. आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिला आमचा ब्रेक लागलेला आहे सीएनजी साठी. सीएनजीची सगळ्यात गरज असते सगळ्यात पहिले भरलेलं. कारण की काय माहिती कधी गेलो कुठे दुसऱ्या ठिकाणी तर भरलेलं असतं फुल, किंवा गर्दी असते किंवा संपलेलं असतं. सो इट्स बेटर आपल्याला मिळालेला चान्स आपण पटकन भरून घेऊ. सो ऑलमोस्ट 130 किलोमीटर पार झालेलं आहे. पुण्यापासून आपण निघालेलो आहे. 130 किलोमीटर म्हणजे कळतं का तुम्हाला? आम्ही आलेलो आहे जुन्नरमध्ये. जुन्नरला फर्स्ट टाइम आलेलो आहे मी. आणि एवढा मोठा जर्नी म्हणजे ह्या साईडचा जर्नी मला झाला नव्हता. पुढे जाऊन नाशिक लागतं आपल्याला. तर नाशिक आपण मुंबईहून पार केलं होतं, पण आता हे फर्स्ट टाइम आहे. छान वाटला. रस्ता एकदम स्मूथ आहे. पुण्याहून जुन्नरला येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. इकडे बरेच काही गोष्टी आहे. पण सध्या सगळ्यात मेन मित्राचं लग्न आहे आणि मित्रासाठी इतका लांब सुद्धा आपण आलेलो आहे, कारण की खूप भारी मजा येणार आहे. सो आहे ना आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचतोच. पण काय दिसतंय? हे बघ एक नंबर शेट शेट आमचे शेट. हे बघ आम्ही हा ना अभी तो बाकी आहे 15 किलोमीटर. हा ना अजून बाकी आहे. तरी पण जुन्नरला शेटचं एक नंबर. म्हणजे किती भारी वाटत असेल ना? आपल्या पण लग्नाला ओतूर आहे ना आता. सो बघण्यासारखी गोष्ट आहे बाबा. शेठ लोकांनी बॅनर बिनर लावले लग्नाचे. आपल्या लग्नात असं काहीतरी झालं होतं, पण ना करोनामध्ये होतं. कोणा सांगणार? आम्ही आमचं घराघरामध्येच मस्त काही लग्न झालं होतं आपलं घरामध्ये. आपल्या घरातल्या लोकांबरोबर, म्हणजे असं सगळ्या गावाला बोलवलं नव्हतं आपण. आणि बाबा पूर्ण गावालाच बोलवलेलं, इन्व्हिटेशन आलेलं असतं. असं कालच माहिती का आम्ही ना लिटरली ना आम्ही कालच असं एका ठिकाणी चाललो होतो आणि जात होता ना असं एक मोठं बॅनर बघितलेलं पुण्यामध्ये. तर तिथून पण आम्ही हेच विचार करत होतो की अरे असं मस्त म्हणजे मोठं बॅनर लावलेलं असतं, लग्नाचं इन्व्हिटेशन असतं आणि शेटने तेच केलंय. तर चला आता लवकरच पोहोचतोय आपण. आणि मला असं वाटतं की त्यांचं घर असेल इथे. हा काय? हा होऊ शकतं, असं पॉसिबिलिटी आहे. म्हणून लावलं असेल कदाचित. इथे नियर बाय असेल मे बी. त्याचा असेल ना तर मस्त की आपल्याला ना असं शेतामध्ये पण फिरायला. हा असं शेतात फिरायला पण मिळेल असं फार्म हाऊस असेल तर. बघू चला बघू. त्याला त्याच्या लग्नातून थोडासा टाइम काढून द्यायची, गप्पा मारून घेऊ पहिले आपण आणि मग सगळ्या गोष्टी. चलो. आणि पोहोचलेलो आहे आपण लोकेशनला, नंदलाल लॉन्स. हो हो हो. बॅनर इथे पण लागलेले सीटचे. छान वाटतं जोडी नाही? फक्त सावलीत जागा मिळायला पाहिजे आपल्याला गाडी लावायला. खूप गर्दी हो, खूप लोक आहेत. खूपच आहे. मला तेच वाटतंय. लोक एकच लग्न इथे.
आय होप की खूप सारे लग्न असं बोलायला पाहिजे मी, कारण की एवढी गर्दी. हो फायनली पोहोचलेलं आहे. एवढी मोठी गर्दी बघून आहे ना थोडासा ना मी एकदम खूप भारी फील होत आहे, कारण की एवढं मोठं गर्दीवाले लग्न बघणं अजून झालं नाही आहे करोनापासून. वाव एक नंबर. नवरी स्पॉटेड केलेली आहे. त्यांची एंट्री झालेली आहे. पण नवरदेव कुठे तेच बघतोय. नवरदेव कुठे, नवरदेव कुठे, नवरदेव कुठे, नवरदेव कुठे. आणि नवरदेव सुद्धा आम्ही स्पॉट केलेला आहे. चला चला चला, आपल्याला स्पेशल एंट्री दिलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. खतरनाक केलेलं आहे लग्न. हॅलो मंगेश काकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. आणि फेटा बिटा घालून मी एकदम फुल रेडी झालेलो आहे. आता आहे ना, आता हळदी होणार आहे. हळदीचा कार्यक्रम आपल्याला अटेंड करायला मिळतोय, कारण की ना असं वाटलेलं की थोडंसं मिस होऊन जाईल, पण नाही. परफेक्ट बांधलेलं आहे. परफेक्ट बांधलंय ना. कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा की ना कसं वाटतंय. चलो आणि आम्ही पटापट चेंज करून घेतलेलं आहे आणि आता हळदीनंतर लग्न. सो लग्नासाठी ना आम्ही पटापट रेडी झालोय. बायको सुद्धा चेंज. चलो 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 चलो, तिकडे सगळे लोक आलेले आहेत दिसत आहे तुम्हाला. चलो पटापट चलते. हा ना, सगळ्यांचे फेट्याचे कलर आहेत वेगवेगळे आहे. सो एक नंबर आहे बघा, जोडी काय भारी वाटते. वा फोटो सेशन चालू आहे सध्या. छान वाटतंय ना, एकदम भारी जोडी. आता नवरी नवरदेवाच्या पाठीपाठी आम्ही सुद्धा चाललोय, कारण की आता त्यांचे फेऱ्यांचा कार्यक्रम आहे आणि फेऱ्यांमध्ये शूज जुते दो पैसे दो वाला कार्यक्रम होईल. तर लेट्स सी की आपण त्यांचे जुते वाचू शकतो की मुलीवाले बाजी मारतात. मुलीवाले इथे आहे, मुलंवाले पुढे आहेत. थोडंसं लग्नाला ब्रेक देऊन आम्ही जरा आलेलो आहे. तर या साईडला आलो तर इकडची स्पेशल आईस्क्रीम खाऊन बघू म्हटलं. खिगा आईस्क्रीम. खिगा बनते की खिंगा. और इकडे आईस्क्रीम थाली पण आहे. हा ना, फक्त आईस्क्रीम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. हे बघा ना काय काय बघा. आईस्क्रीम थाळी, मिल्कशेक, मस्तानी फालुदा, बर्गर, पिझ्झा पण आहे, स्नॅक्स पण आहे. खिगा. हो पिझ्झा तर आलेला आहे. खतरनाक पिझ्झा दिसतोय. चलो बेस्ट बेस्ट सुरू करते. चलो आपण किंगामधून निघत आहे आणि एक नंबर पिझ्झा तर मजा येऊन गेली. पिझ्झा खतरनाक. ॲम्बियन्स मग खरं तर मला खूप आवडला. इकडे मस्त ॲम्बियन्स आहे, मस्त हवेदार एक व्ह्यू आहे. चलो 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 शादी.
आम्ही आता पटकन निघतो, थोडीशी मस्त भूक लागली होती. बायको तुला पाणी पाहिजे? पाण्याची बॉटल आणू? पटकन म्हटलं CNG भरून घेऊ. आपला प्रवास एकदम सुखीचा असला, थोडीशी कमी गर्दी होती म्हणून बोललो इकडचा CNG भरून बघू. टोरेंटवाला आहे. हो 89 वाला रेट इथे. आता गाडीमध्ये चालले नवरदेव आणि नवरी, हे सगळं बघून आहे ना मला ना माझ्या लग्नाच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि आता जरासं आहे ना रूमवर आलेलो आहे, मस्त की थोडा वेळ रूमवर आहे ना आम्ही थांबणार आहे, फ्रेश होऊन घेतो. फ्रेश झाल्यानंतर लग्नानंतर जे कार्यक्रम असतो आपल्या मराठ्यांमध्ये काय असतं की रूमवर जातात, पहिले देवाकडे जाऊन येतात आणि नंतर ते सगळ्या त्या सगळ्या गोष्टी असतात. सो आता लेट सी की काय होणार आहे नक्की. आम्ही थोडंसं फ्रेश होऊन घेतो. फ्रेश झालं की लगेच कल्टी मारायची आहे. खूप कमी टाइम दिलेला, कमी टाइमात आम्हाला पटकन जायचं पण आहे. हो काय ऐको झाली का फ्रेश? चलो थोडासा 5 मिनिटं. हां झोप यायला लागली ना. मस्त वातावरण इथलं माहिती आहे, खूपच छान वातावरण, एकदम फ्रेश वातावरण आहे. काहीच नाही, अजिबात नाही आहे. थोडंसं 2 मिनिटं थांबून घेऊ, जरा चिल मारून घेऊ आणि नंतर लगेच निघू. हां चल. Malami Road for 2 kilometers. मग आता रात्री ना आता मित्राच्या घरी चाललोय, तिकडे बाकीचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी आता आपण हॉटेलवरून निघालेलो आहे. तिथून ऑलमोस्ट काही 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तिकडे जाऊन मग आता मेन कार्यक्रम आहे. तर बघू काय काय होतं. तर एकदम सुमसाम रात्र आहे, रात्रीचे 10:30 वाजून गेलेले आहे. बघू तर काय होत आहे. किती अंधार आहे ना, पण छान आहे. इकडचं वातावरण पण छान आहे आणि सामसून एकदम शांत जागा आहे. आणि जवळ आता आपल्याला 2 म्हणजे जवळ कोणतं गणपती होतं ते? अष्टविनायक एक गणपती होतं, लेण्याद्री गणपतीच्या जवळच होतो आम्ही. 1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटर आहे. सो आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल ना, तर डोंट मिस आउट द नेक्स्ट व्हिडिओ. कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑब्व्हियसली आपण अष्टविनायक गणपती कव्हर करणार आहेत आणि त्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आमचे 2 अष्टविनायक झालेले आहेत. आता प्रॉब्ली 2 म्हणजे लक असं आमचं आहे की ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी 2 अष्टविनायक. आपण जिथेही गेलो तिथे देवदर्शन दर्शन होतं. आम्ही लग्नाला आलेलो आहे, लग्नामध्ये पण आमचं देवदर्शन चालू. म्हणजे काय सांगू आता, काय सांगायचं याच्यात. चलो तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये 2 अष्टविनायक होणार आहे, नक्की ते बघा. सध्या पाहणं किती भारी भारी फार्म हाऊस. हा इथे खूपच भारी भारी आहे. स्टेकेशन साठी खूप छान जागा आहे. नाही नेटवर्कचा थोडासा इश्यू वाटतोय मला इथे. नेटवर्क थोडंसं म्हणजे जरा जास्तच कमी आहे. माझ्याकडे एअरटेल आहे आणि BSNL सुद्धा आहे. दोघं ढूस. जिओ तर अजिबात. जिओ बायकोचं जिओ आहे, जिओ मध्ये पण ढूस. इंटरनेटच कनेक्टिव्हिटी नाहीये, कॉल पण लागत नाहीये. पण तेच फायदा आहे, आपण वेकेशन सारखं करायला आलेलो आहे. शांतता भेटेल आपल्याला मस्तपैकी. पोल्ट्री फार्म नो इट्स अ वेअर हाऊस. वेअर हाऊस आहे का? कांदावाला. चलो हाथों